नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक महाटेट 2025चा विद्यार्थी, पालक, खरं तर महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करतोय। प्रश्न एकच, निकाल का थांबवलाय? ही फक्त एक टेक्निकल समस्या आहे का की सरकारचा काही वेगळा गेम प्लॅन आहे? आज मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही बहुतेक कुठेच ऐकलेल्या नाहीत आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला तर तुम्हाला पिक्चर क्लिअर होईल की सरकारचा हेतू नेमका काय आहे आणि पुढचं पाऊल काय असणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया। महाटेट परीक्षा म्हणजे काय? शिक्षक भरतीच्या प्रक्रियेतला सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे महाटेट। यंदा ही परीक्षा झाली। पेपर, नॉर्मलायझेशन, कट ऑफ यावर खूप चर्चा झाली। निकाल जाहीर होईल असं जाहीर केलं, पण नंतर तारीख पुढे ढकलली गेली। मग पुन्हा काहीच बातमी नाही। विद्यार्थी सोशल मीडियावर आवाज उठवू लागले, ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड झाले, पण सरकारकडून फारसे स्पष्ट उत्तर नाही। ही पार्श्वभूमी समजून घेतल्यावर आपल्याला मुख्य मुद्द्याकडे जावं लागेल। निकाल थांबवल्याने सरकारला नेमकं काय मिळतं? सर्वात पहिलं कारण म्हणजे राजकीय वेळापत्रक। तर मित्रांनो, कोणत्याही मोठ्या भरतीचा निकाल टायमिंग हा केवळ अकॅडमिक डिसिजन नसतो, हा पॉलिटिकल डिसिजनसुद्धा असतो। फॉर एक्झाम्पल, जर निवडणुका जवळ असतील तर सरकारला निकाल जाहीर करून पहा आम्ही नोकऱ्या दिल्या असे दाखवायचे असतं। जर लगेच भरती सुरू केली तर प्रोसेसमध्ये वेळ जातो आणि निवडणुकीच्या आधी प्रॉमिस पूर्ण झालं असं दाखवता येतं। हे सरकारच्या फायद्याचं होतं। आता बघूया दुसरं कारण म्हणजे आर्थिक बजेट वाचवणं। भरती लगेच सुरू केली तर लाखो शिक्षकांचे पगार देणं सुरू होतं। जर हे काही महिने थांबवलं तर सरकार काही महिन्यांचा पगार थांबवू शकतं। हे छोटं वाटेल, पण सरकारी तिजोरीसाठी हे लाखोंचं नव्हे तर कोट्यवधी रुपयांचं गणित असतं। आता बघूया तिसरे कारण म्हणजे लीगल चॅलेंजेस। काही उमेदवारांनी नॉर्मलायझेशन, कॅटेगरी वाईज कट ऑफ यावर आक्षेप घेतलेला असतो। जर हे कोर्टमध्ये गेले तर निकाल अटकतो। सरकारला माहिती असतं की कोर्ट केसेस येणार आहेत, म्हणून काही वेळा निकाल थांबवून सर्व एकदम क्लिअर करून मग रिझल्ट डिक्लेअर करणं जास्त सेफ वाटतं। चौथे कारण म्हणजे प्रशासनिक दबाव। भरती सुरू झाल्यावर झेडपी, नगरपरिषद, सरकारी शाळा सगळीकडून पोस्टिंगच्या मागण्या येतात। हे मॅनेज करणं अवघड होतं, म्हणून प्रोसेस डिले करणं हा एक तणाव कमी करण्याचा मार्ग होतो। पाचवं कारण म्हणजे पॉलिटिकल गेम। हा मुद्दा तुम्ही नीट ऐका। कधी कधी सरकार भरती प्रोसेस सिलेक्शन बूस्टर म्हणून वापरतात। उदाहरण, निकाल जाहीर करण्याची तारीख आधीच ठरवलेली असते, पण ती मोठ्या रॅली, मोठ्या पॉलिटिकल घोषणा यांच्याशी मॅच करूनच रिलीज केली जाते, जेणेकरून क्रेडिट मॅक्झिमम मिळेल। आता या डिलेचा परिणाम कोणावर होतो? सर्वात जास्त फटका बसतो तो विद्यार्थ्यांना। महिन्यांचा अभ्यास, कोचिंगचे खर्च, घरचा आर्थिक ताण, मानसिक तणाव, बऱ्याच जणांचं लग्न थांबतं, घरात प्रेशर वाढतं, काही जण प्रायव्हेट जॉब घेतात पण मनात कायम सरकारी जॉबची आस असते। आणि सर्वात वाईट म्हणजे वेळ निघून जातो, पुढच्या अटेम्प्टसाठी वयाची अट येते। तर मित्रांनो, सरकारचा गेम प्लॅन आपण समजून घेतला, पण आपण काय करू शकतो? तर पहिलं म्हणजे सोशल मीडियावर आवाज उठवणं सुरू ठेवा। हॅशटॅग, रील्स, पोस्ट काहीही करून डिस्कशन चालू ठेवा। दुसरं म्हणजे ऑफिशियल RTI टाका, जेणेकरून सरकारला लेखी उत्तर द्यावं लागेल। तिसरं म्हणजे शांत राहू नका, पण कायदेशीर मार्ग वापरा। आणि चौथं म्हणजे आशा सोडू नका। हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कदाचित सरकारच्या मनातलं संपूर्ण चित्र समजलं असेल। निकाल येईल, पण केव्हा येईल हे ठरवणं आपल्या हातात नाही, मात्र आवाज उठवणं आपल्या हातात नक्की आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही खरंच या विषयावर जागरूक असाल तर हा व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि पुढच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।